नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मला एक सांगा, सकाळी उठल्यावर कधी असं वाटतंय का, की पूर्ण शरीर जखडून गेले? पाठीत, कमरेत किंवा हातापायांच्या नसांमध्ये एक सुई टोचल्यासारखी तीव्र वेदना होते. कधी-कधी असं वाटतं, की डोक्यापासून थेट पायाच्या अंगठ्यापर्यंत एक विजेचा करंट धावतोय. आपल्यापैकी प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीची हीच तक्रार आहे. नसांमध्ये ब्लॉक आहे, सायटिकाचा त्रास आहे किंवा हात-पाय सुन्न पडतात. आपण महागड्या गोळ्या खातो, पेनकिलर्स घेतो, पण जोपर्यंत औषधांचा अंमल असतो तोपर्यंतच आराम मिळतो. औषध संपलं की वेदना पुन्हा जशीच्या तशी. पण विचार करा, जर तुमच्या स्वयंपाकघरातच अशा 3 गोष्टी दडलेल्या असतील, ज्यांना तुम्ही योग्य पद्धतीने पाण्यात भिजवून खाल्ले, तर तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण रॉकेटसारखं वेगवान होईल. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 चमत्कारी पदार्थांबद्दल सांगणार आहे, जे सलग 5 दिवस खाल्ले तर डोक्यापासून पायापर्यंतच्या नसांमधील प्रत्येक वेदना गायब होऊ शकते. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही, तर तुमच्या आरोग्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरणार आहे. म्हणून एकही सेकंद मिस न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुमच्या कुटुंबात जर कोणाला सांधेदुखी किंवा नसांचा त्रास असेल, तर त्यांना आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा. पदार्थ कोणते आहेत हे पाहण्याआधी आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, की आपल्या नसा नेमक्या कमजोर का होतात. कारण जोपर्यंत आपण आपल्या आजाराचं मूळ समजून घेत नाही, तोपर्यंत इलाज पूर्ण होत नाहीत. आपलं शरीर हे कोट्यावधी नसांचं एक जाळं आहे. या नसांचं काम काय, तर शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन आणि रक्त पोहोचवणं. पण जेव्हा आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे किंवा वाढत्या वयामुळे या नसांमध्ये कचरा म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल जमा व्हायला लागतं, तेव्हा रक्ताचा प्रवाह संथ होतो. यालाच आपण ढोबळमानाने नसा ब्लॉक होणे म्हणतो किंवा नसा कमजोर होणे म्हणतो. याची मुख्य लक्षणे म्हणजे हात-पाय वारंवार सुन्न पडणे, पायांच्या नसा फुगणे, ज्याला आपण व्हेरिकोज व्हेन्स म्हणतो, चालताना किंवा उठताना पाठीत किंवा कमरेत चमका मारणे आणि सतत थकवा जाणवणे. जर तुम्हाला यातलं एक जरी लक्षण असेल, तर याचा अर्थ तुमच्या शरीराला आता तातडीने पोषणाची गरज आहे आणि हेच पोषण आपल्या ह्या 3 भिजवलेल्या पदार्थांमधून मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आपला पहिला चमत्कारी पदार्थ. आपला पहिला पदार्थ आहे मेथीदाणे. तुम्ही म्हणाल, "अरे, मेथी तर आम्ही रोज भाजीमध्ये किंवा फोडणीत खातो." पण मित्रांनो, मेथीदाणे सुके खाणे आणि ते रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी खाणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर मेथी दाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि गॅलॅक्टोमॅनन नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. हा घटक तुमच्या नसांमध्ये जमा झालेलं खराब कोलेस्ट्रॉल वितळवण्याचं काम करतो. सोप्या भाषेत सांगायचं तर मेथीदाणे तुमच्या नसांमधील व्हॅक्यूम क्लीनरसारखं काम करतात. नसांच्या दुखण्यांमागे सर्वात मोठं कारण असतं तिथे आलेली अंतर्गत सूज. मेथीमधील औषधी गुणधर्म ही सूज मुळापासून नष्ट करतात. तसेच ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्या नसा खूप कमजोर होतात. मेथीदाणे रक्तातील साखर नियंत्रित ठेवून नसांना डॅमेज होण्यापासून वाचवतात. हे घेण्यासाठी एका ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून प्या आणि मेथीदाणे चावून चावून खा. लक्षात ठेवा, मेथी उष्ण असते म्हणून उन्हाळ्यात प्रमाणात थोडे कमी ठेवावे. आता वळूयात आपल्या दुसऱ्या पदार्थाकडे, जो चवीला गोड आहे पण त्याचे गुण कडू औषधापेक्षाही पटीने जास्त प्रभावी आहे. तो पदार्थ म्हणजे काळे मनुके. बरेच लोक साधे पिवळे मनुके खातात, पण नसांच्या मजबूतीसाठी नेहमी बिया असलेले काळे मनुके वापरले पाहिजेत. काळ्या मनुक्यांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोह प्रचंड प्रमाणात असतं. जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते, तेव्हा रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. रक्त कमी असेल तर नसांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे हातपाय सतत दुखतात. भिजवलेले काळे मनुके खाल्ल्याने शरीरात नवीन रक्त तयार होते, ज्यामुळे नसांमधील रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो. पाठीच्या खालच्या भागातून जाणाऱ्या नसांवर जेव्हा ताण येतो, तेव्हा सायटिकाचा त्रास होतो. काळ्या मनुक्यातील पोटॅशियम नसांना रिलॅक्स करतं. सोबतच हे तुमच्या मेंदूपासून निघणाऱ्या नसांना ताकद देतात, ज्यामुळे मानसिक थकवा आणि तणावही कमी होतो. यासाठी रात्री 5 ते 7 काळे मनुके स्वच्छ धुवून अर्धा कप पाण्यात भिजत घालू शकता. सकाळी उठल्यावर आधी ते पाणी प्या आणि नंतर मनुके चावून खा. याचा बिया फेकून देऊ नका. त्या देखील चावून खाल्ल्या तर जास्त फायदा होतो. आता येतो आपला तिसरा पदार्थ आणि पॉवरफुल पदार्थ, अळशीच्या बिया, जवस. मित्रांनो, तुम्ही ओमेगा 3 फॅटी ॲसिडबद्दल ऐकलंच असेल. सहसा असं मानलं जातं की ओमेगा 3 फक्त माशांमध्ये मिळतं, पण शाकाहारी लोकांसाठी अळशी हा ओमेगा 3 का सर्वात मोठा आणि स्वस्त खजिना आहे. आपल्या नसांना लवचिक ठेवण्यासाठी ओमेगा 3ची अत्यंत गरज असते.
जर नसा कडक झाल्या तर त्यामध्ये रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका वाढतो. अळशीच्या बिया नसांना आतून मऊ आणि निरोगी ठेवतात. ही नसांमधील ब्लॉक साफ करून हाय ब्लड प्रेशरची समस्या नियंत्रणात आणते. नसांसोबतच जर तुमचे गुडघे आणि सांधे वाजत असतील किंवा दुखत असतील तर अळशीमधील जेल बघण्यासारखं काम करतं. अळशी घेण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. अळशी हलकी भाजून त्याची पावडर करून घ्या. रात्री 1 चमचा ही पावडर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते पाणी थोडे जेलीसारखे होईल ते पाणी थेट प्यावे. आता मुख्य प्रश्न, थंबनेलवर लिहिलंय की 5 दिवस भिजून खावे, मग हे कसं करायचं? मित्रांनो, हा एक नैसर्गिक प्रयोग आहे. तुम्हाला सलग 5 दिवस रोज सकाळी उपाशीपोटी या तिन्ही गोष्टींचा आदलून बदलून किंवा एकत्र योग्य प्रमाणात वापर करायचा आहे. तुम्ही रात्री अर्धा चमचा मेथी, 5 मनुके आणि अर्धा चमचा अळशी पावडर एकाच मोठ्या ग्लास पाण्यात एकत्र भिजवून घालू शकतात. सकाळी उठल्यावर ते पाणी कोमट करून प्या आणि उरलेले पदार्थ चावून खा. पण लक्षात ठेवा, कोणतीही आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक रेमेडी तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही काही गोष्टींची काळजी घेता. या 5 दिवसांत तुम्हाला काहीही गोष्टी टाळायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अति गोड आणि तळलेले पदार्थ बंद करा, कारण यामुळे नसांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे दिवसभरात भरपूर पाणी प्या. पाणी कमी पडल्यास नसांमध्ये क्रॅम्प्स येतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे शरीराची हलकी हालचाल ठेवा. दिवसामधून 15 मिनिटे तरी चाला आणि योगासने करा, जेणेकरून रक्तभिसरणाला गती मिळेल. तर मित्रांनो, महागड्या गोळ्यांमागे धावण्यापेक्षा आणि शरीराला पेनकिलर्सची सवय लावण्यापेक्षा आपल्या आयुर्वेदाने दिलेल्या 3 घरगुती गोष्टींना नक्की संधी देऊन बघा आणि फक्त 5 दिवस हा प्रयोग करून पहा. तुम्हाला स्वतःला शरीरामध्ये कमालीचा हलकेपणा आणि ऊर्जा जाणवेल. नसांचे दुखणे हळूहळू कमी व्हायला लागेल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला या पदार्थांबद्दल काही शंका असेल तर तीही विचारा, मी नक्की उत्तर देईन. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमची एक शेअरिंग कोणाला तरी नसांच्या असह्य वेदनेपासून मुक्त करू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तसेच आरोग्याचे भन्नाट व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील. काळजी घ्या, निरोगी राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.